विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमरावती शहरात शुक्रवारपासून शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दुचाकी चालक आणि मागे बसणारी व्यक्ती या दोघांनाही ISI प्रमाणित हेल्मेट घालणं शहर पोलीस प्रशासनानं अनिवार्य केलंय. जी व्यक्ती वारंवार उल्लंघन करीत असेल अशा व्यक्तीचा वाहन चालवण्याचा परवाना रद्द केला जाणार आहे. शहर पोलिसांनी 17 जुलै रोजी हेल्मेट वापरण्यासंदर्भात जनजागृती मोहीम राबवली होती. तसेच विना हेल्मेट चालकांना थांबवून त्यांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत केलं आणि 24 जुलैपासून हेल्मेट वापरणे सक्तीचे होणार असल्याचं सांगितलं. तसेच शहरातील विविध चौकात रॅली काढून हेल्मेट वापरण्याचे फायदे सांगितले. तसेच शहरातील काही शाळा कॉलेजमध्ये जाऊन सुद्धा जनजागृती करण्यात आली होती. त्यामुळे शुक्रवारपासून शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी संपूर्ण शहरात राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर तसेच ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये विशेष तपासणी मोहीम राबवत आहे आणि विना हेल्मेट चालकांवर कायदेशीर कारवाई करत आहे. जो व्यक्ती वारंवार नियमांचं उल्लंघन करीत असेल अशा वाहन चालकांचा वाहन परवाना 3 महिन्यांसाठी निलंबित करण्यात येणार आहे. हो, आजपासून आपण म्हणजे दिनांक 24/7/26 पासून आपण हेल्मेट सक्ती केलेली आहे शहर विभागात सुद्धा. तर बऱ्यापैकी प्रतिसाद चांगला आहे. बरेचसे लोक म्हणजे मी तर म्हणेल की 60% जे लोक आहेत ते हेल्मेट ऑलरेडी वापरून राहिले आहेत. त्यामध्ये स्टुडंट्स आहेत, तरुण आहेत, इवन सिनियर सिटीजनसुद्धा हेल्मेट वापरत आहेत, महिलासुद्धा प्रमाणात हेल्मेट वापरत आहेत. मला असं वाटतं 30 ते 35% लोक असतील की जे अजूनही हेल्मेट वापरायला मागे पुढे पाहत आहेत. तर मला असं वाटतं त्यांना आपण जे दंड आकारू त्यावर त्यांचे लक्षात येईल की ही खूप गरज आहे हेल्मेट वापरायची. आवृत्ती पण करतोय की नॉट ओन्ली फॉर पोलीस पर्पज पण तुमच्या सुरक्षिततेसाठी, तुमच्या परिवाराच्या सुरक्षिततेसाठी आपण टू व्हीलर धारकांनी हेल्मेट घालणं कंपल्सरी आहे. हे आपण त्यांना तोंडी पण सांगतोय आणि त्यांच्याकडून आपण ही अंमलबजावणी करून घेणार आहे.